हॅलो स्टुडंट्स, आज आपण 9th क्लास स्टेट बोर्डचा क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हा चॅप्टर बघतोय. त्याच्यातला आधीच्या लेक्चर्समध्ये आपण क्रिप्टोगॅम्सपर्यंत कंप्लीट केलं होतं. आज आपण फॅनोरोगॅम्स हा त्यातला एक प्रकार बघतोय. आपण याचं जे क्लासिफिकेशन पाहिलं होतं की आपल्याकडे प्लांट्स आहेत, खूप मोठं वनस्पती विश्व आहे, त्याचं डिव्हिजन करणं आपल्याला सोपं गेलं पाहिजे. आणि डिव्हिजन केल्यानंतर वी शुड डू स्टडी व्हेरी प्रॉपरली. फॉर दॅट पर्पज वी क्लासिफाय द प्लांट्स. सो त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलं होतं की असे काही प्लांट्स होते की ज्यांची प्लांट बॉडी डिफरन्शिएटेड नव्हती. सो त्याला आपण म्हटलं होतं डू नॉट हॅव डिफरन्शिएटेड बॉडी, राईट, असं आपण पहिल्यांदा शिकलो होतं. त्याच्यानंतर आपण दुसरा पार्ट पाहिला होता हॅव डिफरन्शिएटेड प्लांट बॉडी. ठीक आहे, ज्या वनस्पतींची शरीर हे रूट, स्टेम अँड लिव्स या भागांमध्ये खूप चांगलं विभाजित झालं असतं, डिफरन्शिएट झालं असतं, त्या वनस्पतींना आपण डिफरन्शिएटेड बॉडी आहे असं म्हणतो. त्यामध्ये परत दोन भाग पाहिले होते आपण, विथ स्पेशलाइज वस्क्युलर टिश्यू आणि अँड विदाउट स्पेशलाइज वस्क्युलर टिश्यू असं आपण पाहिलं होतं. त्या अंतर्गत आपण जे विदाउट स्पेशलाइज टिश्यूज आहेत त्याला आपण ब्रायोफाइट्स ही कॅटेगरी दिली होती. आणि ज्यांच्याकडे खूप चांगली वस्क्युलर सिस्टीम आहे, वस्क्युलर टिश्यूज आहे, त्यांना आपण ते सीड प्रोड्यूस करतात आणि त्या सीड प्रोड्युसिंग प्लांटमध्ये आपण फॅनेरोगॅम्स पाहिलं होतं. ठीक आहे, आपण एक क्रिप्टोगॅम्स आधी पाहिलं होतं की ज्यांच्याकडे सीड्स नसतात, दे आर सीडलेस प्लांट्स, आणि त्यांनाच आपण क्रिप्टोगॅम्सलाच आपण लोअर प्लांट म्हटलं होतं, लोअर प्लांट पण म्हटलं होतं. ठीक आहे, ओके. तर मग क्रिप्टोगॅम्सलाच आपण लोअर प्लांट म्हटलं होतं. किंवा असे काही प्लांट्स जी वनस्पतीप्रमाणे दिसतात किंवा असे ऑर्गॅनिझम दे शो द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ plants. That's why there was cryptogams. Cryptos, the word cryptos means hidden, and gamine, otherwise gametes means to marry. याचा क्लिअर मिनिंग आपण असा घेतला होता की हिडन रिप्रोडक्शन असं आपण म्हटलं होतं. तर या दोन डिफरंट कॅटेगरीज आहेत वनस्पतींच्या, दॅट इज क्रिप्टोगॅम्स अँड फॅनोरोगॅम्स. तर याच्यामध्ये आपण क्रिप्टोगॅम्सचा वेल स्टडी केलेला होता. नाऊ वी विल सी द फॅनोरोगॅम्स. सो सी द इंट्रोडक्शन फर्स्ट. Phanerogams are seed-bearing plant. This is the major difference between cryptogams and phanerogams. Cryptogams are seedless, ज्यांच्याकडे बिया नाही, that's why seed नाही आहे, तर पुढचं जे फ्रूट वगैरे असतं ते सुद्धा नाही आहे. So this is the major difference between phanerogams and cryptogams. Cryptogams are seedless and phanerogams are seed-bearing plants. The next is these are most advanced plant. हे पृथ्वीवरचे खूप ॲडव्हान्स प्लांट आहे, यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स खूप विकसित आहेत, त्याच्यामुळे त्यांना आपण ॲडव्हान्स प्लांट म्हटलंय. तर याच्यातही आपण शब्दाचं डिव्हिजन बघू. फॅनोरोगॅम्स मध्ये कसं चालणार आहे बघा. फॅनोरोगॅम्स मध्ये जो शब्द आहे, द वर्ड फॅनोरोगॅम्स इज मेड अप ऑफ 2 ग्रीक वर्ड्स, दॅट इज फेनोरॉज. फेनोरॉज मीन्स एव्हिडंट, अँड गॅमिन अदरवाइज गॅमॉज मीन्स टू मॅरी. म्हणजे जे सुस्पष्ट ज्यांचे सेक्शुअल कॅरेक्टर्स दिसतात त्यांना आपण काय म्हणतोय, फॅनोरोगॅम्स म्हणतोय. दीज आर ऑल्सो नोन ॲज स्पर्मॅटोफाइट्स. पुढे हायर बुक्समध्ये किंवा जास्त मोर प्रॉपर लँग्वेजमध्ये फॅनोरोगॅम्सला स्पर्मॅटोफाइट्स म्हणतात. आता हा जो स्पर्मा जो शब्द आहे, स्पर्मॅटोफाइटमध्ये स्पर्मा शब्द आहे, दॅट इज सीड, अँड फायटॉन मीन्स प्लांट, मीन्स सीड बिअरिंग प्लांट्स. याचा सरळ मिनिंग काय होणार आहे, व्हॉट इज द ॲक्च्युअल मिनिंग ऑफ दिस, दॅट इज इट इज व्हेरी क्लिअर. इफ द सीड इज देअर देन देर मस्ट बी अ फ्लावर, there must be a fruit and must be a seed. This is the sequence. Then in 1883 जे सायंटिस्ट होते ज्यांनी 1883 मध्ये, त्यांचं नाव आहे A.W. इस्टलर, यांनी क्लासिफाय केलं होल प्लांट किंगडमला, पूर्ण वनस्पती विश्वाला त्यांनी क्लासिफाय केलं आणि त्याचे 2 सब किंगडम्स तयार केले. त्यालाच आपण क्रिप्टोगॅम्स अँड फॅनोरोगॅम्स म्हणतो. That is, cryptogams means seedless and phanerogams means seed bearing plants.
ओके. आता फॅनोरोगॅम्स बद्दल जास्त डिटेल बघत असताना आपण काय समजून चालायचंय की फॅनोरोगॅम्स आर टेरेस्ट्रियल प्लांट्स अँड मोर ॲडव्हान्स दॅन द क्रिप्टोगॅम्स. हे टेरेस्ट्रियल प्लांट्स आहेत, क्लिअरली ते जमिनीवर राहणार आहे, भूचर असणार आहेत आणि ते क्रिप्टोगॅम्स पेक्षा पुढच्या टप्प्यातले विकसित गटातले आहेत. दे आर मोर अँड मोर ॲडव्हान्स इन कम्पेअर टू क्रिप्टोगॅम्स. दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज फ्लावरिंग प्लांट्स. खूप सोप्या लँग्वेजमध्ये तुम्ही त्याचं वर्णन करणार आहेत की सपुष्प वनस्पती, दॅट इज कॉल्ड फ्लावरिंग प्लांट्स. दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज फ्लावरिंग प्लांट्स. मी आधीच म्हटलं होतं की सीड आहे म्हणजे फ्लावर आहे, म्हणजेच फ्रूट आहे, म्हणजेच सीड आहे. फ्रूटला आपण सिंपल लँग्वेजमध्ये फर्टिलाइज्ड फ्लावर असेच म्हणतो, दॅट इज कॉल्ड फ्रूट. सो सी द कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स ऑफ फेनोरोगॅम्स. दे हॅव वेल डिफरन्शिएटेड प्लांट बॉडी. त्यांचं जे शरीर आहे खूप वेल डिफरन्शिएटेड आहे, म्हणजे त्यांच्या शरीराचं विभाजन खूप स्पष्ट दिसून येते. दॅट इज मीन्स व्हॉट, प्लांट बॉडी इज डिवायडेड इंटू डिस्टिंक्ट रूट, शूट अँड लीव्स. डिस्टिंक्ट म्हणजे फार स्पष्टपणे तुम्हाला मुळांचं जे खरं स्ट्रक्चर आहे ते दिसतं. शूट म्हणजे काय, स्टेम, जे जमिनीपासून जो वरचा भाग आहे वनस्पतीचा, मुळं सोडले तर मुळं हे जमिनीच्या आत आहेत आणि त्याच्यापासून जो वरती भाग आहे शरीराचा, एरियल पार्ट जो आहे वनस्पतीचा, दॅट इज कॉल्ड शूट अँड लीव्स. तुम्हाला स्पष्ट याच्यात रूट वेगळे दिसतील, त्यांचं फंक्शन तुम्हाला वेगळं दिसेल, त्यांच्या सेल्स, त्यांच्याकडे असलेला झायलम, फ्लोएम यांचं कन्स्ट्रक्शन, त्यांचं फंक्शन, शूट सिस्टीम वेगळी तुम्हाला क्लिअरली समजून येईल आणि पानांचं सुद्धा स्ट्रक्चर आणि पानांचं एक्झिस्टन्स तुम्हाला स्पष्ट दिसेल. सो द बॉडी इज डिवायडेड इंटू डिस्टिंक्ट रूट, शूट अँड लीव्स. द नेक्स्ट कॅरेक्टर इज देअर आर मल्टीसेल्युलर. हे सगळे मल्टीसेल्युलर आहेत. दीज आर मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय वनस्पती आहे ही. यू कॅरिओटिक आहे. यू म्हणजे ट्रू अँड कॅरिओट म्हणजे न्यूक्लियस. यांच्याकडचा न्यूक्लियस वेल डेव्हलप्ड आणि ट्रू न्यूक्लियस आहे. आणि आणखी महत्वाचं म्हणजे ते त्यांच्याकडे क्लोरोफिल आहे. सो इट इज कॉल्ड ॲज क्लोरोफिल कंटेनिंग प्लांट्स. त्यांच्याकडे काय आहे, क्लोरोफिल आहे. क्लोरोफिल आहे म्हणजे व्हेरी सिंपल की ते फोटोसिंथेसिस करतील आणि फोटोसिंथेसिस इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस दे विल प्रिपेअर देअर ओन फूड इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट, दॅट इज वी कॉल्ड सोलार एनर्जी, राईट. and in this synthesis the solar energy will converted into chemical energy. The product of photosynthesis is glucose. The first product of photosynthesis is the glucose. So glucose is the chemical energy and the energy in which the process is taking place, that is called solar energy. So here you see the conversion of solar energy into the chemical energy. And that's why we can say these are photoautotrophic. Photo means light. The word photo means light. Auto means स्वतःहून स्वतःचं, that is called self. And trophic means nutrition, means पोषण. photoautotrophic स्वतःचं पोषण करणे and produce own food आणि ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, त्या प्रोसेसलाच आपण फोटोसिंथेसिस म्हणतोय. नेक्स्ट इज दीज आर फ्लावरिंग प्लांट्स. यांना फुलं येणार, फुलांमध्ये पॉलिनेशन होणार, फर्टिलायझेशन होणार, पुढे चालून तुम्हाला सीड मिळेल, फ्रुट्स मिळेल. ह्या सगळ्या प्रोसेसेस चालतात फ्लावरिंग प्लांट्समध्ये. दीज आर हायर टेरेस्ट्रियल प्लांट्स. हे खूप उच्चवर्गीय वनस्पती आहे, भूचर वनस्पती आहे अँड कॅन बी फाउंड इन डेझर्ट. ह्या वनस्पती तुम्हाला डेझर्ट म्हणजे वाळवंटात पण मिळतात, ऑन माउंटन्स म्हणजे पर्वतरांगा जिथे आहे तिथे पण हे मिळतात, आणि जिथे जिथे रेन फॉरेस्ट आहे, जबरदस्त जिथे पाऊस पडतो अशी जी जंगलं आहे तिथे सुद्धा तुम्हाला ह्या वनस्पती बघायला मिळतात. दीज हॅव वस्क्युलर सिस्टीम. यांची वस्क्युलर सिस्टीम पण खूप वेल डेव्हलप्ड असते. अँड वस्क्युलर सिस्टीम, इफ दे हॅव वस्क्युलर सिस्टीम, दे आर शोईंग वस्क्युलर सिस्टीम, then it is very clear they must have xylem and phloem. Xylem will conduct the water and phloem tissue will conduct the food. And by combining xylem and phloem they will form vascular bundle. So 7th character is there. Here are the reproductive organs are found in the flower and are visible. Okay. यांचे जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतील ते फुलाच्या आत असतील, इन द फ्लावर. वरच्या दृष्टीने जर बघितलं तर फूल हेच रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, बट ऍक्च्युअली रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे आहे ते फुलाच्या आत असतंय. जसं की जर बायसेक्शुअल फ्लावर असेल
बायसेक्शुअल, BI बाय मीन्स टू, आणि सेक्शुअल मीन्स सेक्सेस, मेल अँड फिमेल. असं फुल की ज्याच्यामध्ये दोनही सेक्सेस असतात, मेल सेक्स अँड फिमेल सेक्स, तर त्याला आपण बायसेक्शुअल फ्लावर म्हणतो. त्याच्या आतमध्ये तुम्हाला स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी बघायला मिळेल आणि अँथर्स असतील, त्याचा फिलामेंट असतील ज्याला आपण स्टॉक म्हणतो, आणि यांच्यामध्ये तुम्हाला सेक्शुअल रिप्रोडक्शन आढळू नये म्हणून ते फुलाच्या आत असतात. आणि काही झाडांच्या बाबतीत फुलं हे सेपरेट सेक्सेसचे असतात, दॅट इज कॉल्ड युनिसेक्शुअल. युनि मीन्स वन अँड सेक्सेस मीन्स मेल अँड फिमेल. सो काही झाडं फक्त मेल फ्लावर देतात, तर काही वनस्पती फक्त तुम्हाला फिमेल फ्लावर देतात, पण त्यांच्यामध्ये सुद्धा सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं. म्हणून त्यांनी म्हटलं की त्यांचा जो रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन अँड मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मीन्स स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी, अँड मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मीन्स अँथर्स अँड स्टॉक, दॅट इज कॉल्ड मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. तर हे सगळे फुलाच्या आत असतात म्हणून त्याला आपण काय म्हणतो, सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आर फाउंड इन फ्लावर्स अँड विजिबल. विजिबल म्हणजे ते स्पष्ट दिसतं. फुल तुम्हाला जितकं स्पष्ट दिसतं तसंच तुम्हाला त्याच्यातला स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी सुद्धा नीट पाहायला मिळते. अगदी तुमच्या नुसत्या डोळ्याने सुद्धा तुम्ही हे कॅरेक्टर्स बघू शकता. सो दे आर सेइंग दॅट विजिबल. द नेक्स्ट कॅरेक्टर इज फॅनोरोगॅम्स आर क्लासिफाईड इंटू टू ग्रुप्स. फॅनोग्रॅमचं क्लासिफिकेशन आपण दोन ग्रुप्समध्ये करतो. एक आहे जिम्नोस्पर्म, ज्यांच्याकडे नेकेड सीड प्लांट आहे, त्यांच्या बिया नुसत्या डोळ्याने आपल्याला बघायला मिळतात. डायरेक्टली वी कॅन सी द सीड्स बाय आवर आईज. अँड दुसरं आहे दॅट इज अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म म्हणजे काय की असं वनस्पती की ज्यांच्यामध्ये सीड ह्या कवर्ड असतात, सीड्स ह्या कवर्ड असतात. सो हाऊ कॅन वी क्लासिफाय द प्लांट्स? In a very simple way, that is, we have plants. These plants are divided into two categories. That is, first is do not have differentiated plant body and have differentiated plant body. The do not have differentiated plant body is again classified into thallophytes. Thallophytes means what? Simple plant body. Thallus means simple and phyton means plant. And simple plant body means what? That body is not differentiated into root, stem and leaves. That is called as thallophyta. So thallophyta having the thallophyta including three categories of plants, that is algae, fungi and lichen. Okay, now here see differentiated plant body. This is categorized into two divisions, that is without specialized vascular tissue and with vascular tissue. Without specialized vascular tissue is having included that bryophytes. This category of plant included bryophytes. And with vascular tissue, these plants produce seeds. Those plants which having vascular system or vascular tissue, that plants produces seeds. Okay, that the plants which produce seeds is called as phanerogams. And phanerogams is classified into two categories, that is bare naked seeds and bare seeds inside the fruit. Okay, so bare naked seeds, this category having gymnosperm, the plants that is called as gymnosperm, the group of plant. And bare seed inside the fruit, that category having the plant group angiosperm. These angiosperms are the higher plant, that is recently we have studied. These are higher plants and they are terrestrial in habitat. Okay, now angiosperm are classified into two categories, that is have seed with two cotyledon and have seed with one cotyledon. If the seed having two cotyledon, then that is called as dicot plants, and the seeds which having one cotyledon, that is called as monocot. So here we have completed our phanerogams characteristics, introduction and the classification of plants in simple way. Okay, till then, goodbye.